नमस्कार, मी संतोष मुंडे. सकाळ ॲग्रोच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवरती तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. शेतकरी मित्रांनो, राज्यात नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचा दुसरा टप्पा आता राबवणं सुरू झाला आहे. पहिल्या टप्प्यामध्ये साधारणतः 15-16 जिल्ह्यामधले, मराठवाडा आणि विदर्भातल्या 15-16 जिल्ह्यामधले 5,000वर गावं पहिल्या टप्प्यामध्ये कव्हर झाले. ते नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अर्थात पोकरा त्याला संबोधलं जातं इन जनरल लोकांमध्ये. आता त्याचा दुसरा टप्पा कसा आहे, किती जिल्हे महाराष्ट्रातले त्याच्यामध्ये सहभागी आहेत आणि पहिल्या टप्प्यातल्या आलेल्या अनुभवाच्या आधारे दुसऱ्या टप्प्यात नेमकं काय बदल केलेले आहेत प्रकल्प राबवण्याच्या संदर्भात, तर ते सगळं आपण जाणून घेणार आहोत. माझ्यासोबत नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचे कृषी विद्यावेत्ता श्री विजय कोळकर साहेब हे आहेत. त्यांच्याकडून आपण ते सगळं समजून घेणार आहोत. सर, पहिल्या प्रकल्प आणि आत्ताचा प्रकल्प काय नेमकी स्थिती आहे थोडंसं? नमस्कार. आता आपण बोलल्याप्रमाणे राज्यानं फार महत्त्वाचा निर्णय घेतला होता की राज्यातल्या मराठवाडा आणि विदर्भात दुष्काळ भागासाठी विशेषतः जी गावं हवामानाला बदलाला संवेदनशील आहेत अशा गावांसाठी गेल्या 6 वर्षामध्ये आपण हा प्रकल्प राबवला. 2018 ते 24 या काळामध्ये आणि 5,220 गावांमध्ये हा प्रकल्प राबवला. त्याची फलनिष्पत्ती आपण जर बघायला गेलो तर फार महत्त्वाचे काही मुद्दे ह्यात आलेले आहे. शेतकऱ्यांचे आणि विशेषतः गावांचे आणि शेतकऱ्यांच्या गटांचे, उत्पादन कंपन्यांचे, या 3 लेवलला त्याचा फायदा दिसून आला आपल्याला. जी गावं काही इकॉनॉमीमध्ये म्हणजे आर्थिक परिस्थिती या गावांची सुधारली दिसून आली आपल्याला आहे. त्यामध्ये उत्पादनामध्ये वाढ, उत्पन्नामधले वाढ, कुटुंब उत्पन्नामध्ये वाढ आणि यामध्ये प्रामुख्यानं पाण्याचा जो विषय महत्त्वाचा आहे अजूनही आहे तो, की त्याच्यामध्ये फार चांगली सुधारणा अशी दिसून आली की आपला कार्यक्षम वापर, जे पाणी अवेलेबल आहे लोकांकडे त्याचा वापर करण्यामध्ये शेतकऱ्यांनी मोठी झेप घेतलेली आहे. 4.5 लाख हेक्टर क्षेत्रखाली या ठिकाणी जवळपास नवीन पाण्याचं क्षेत्र तयार झालं की जे रबीमध्ये घेऊ शकले लोक. त्यामुळे खरीपापेक्षा रबीमध्ये जे प्रमाण असायचं क्षेत्राचं ते आता वाढायला सुरू झालेली आहे आणि जे पूर्वी कमी होतं त्या 20% वाढ ह्यातच झालेली आहे. याबरोबर प्रामुख्यानं काही बदलत्या हवामानावर मात करायला मी काय केलं पाहिजे आहे, एक फार महत्त्व सांगायला ठिकाणी आम्हाला आवडेल आणि आज याही पुढे आपण घेऊन चाललो आहोत. राज्यभरामध्ये आज शेतकऱ्यांची, विशेषतः मराठवाडा विदर्भात शेतकऱ्यांची एक प्रकार चळवळ झालेली आहे की आम्हाला शेती जी करायची, पिकं जी घ्यायची आहे ती आता सपाट जमीन न घेता रुंद वाफ्यावर, बेडवर पिकं आपण घेण्याची सुरुवात झालेली आहे. ह्या प्रकल्पाचं यश आहे की लोकांच्या मध्ये बेड पद्धत, बीबीएफ पद्धत ही रुजवण्यामध्ये आपण बऱ्यापैकी कामयाब झालेलो आहोत. आता यामुळं आपण पाहिलं असं 2-3 वर्षामध्ये प्रत्येक वर्षी एक पावसामध्ये मोठा खंडी पडतो आहे आणि त्याच वेळेला पावसामध्ये प्रचंड अतिवृष्टी होऊन लोकांना नुकसान देखील होत आहे. हे दोन्ही परिस्थितीमध्ये जी पिकं तगली ते कोण तगले? जे बेड होते ते तगले. हे बेडवरची पिकं तगली हे ह्या प्रकल्पाने दिलेले एक तंत्रज्ञान आहे. या नवीन टप्प्यामध्ये आपण दुसरा टप्पा सुरू झाला आहे, या ठिकाणी राज्याने सुरू केलेला आहे. तो या वर्षीपासून सुरू होतो आहे पुढच्या 6 वर्षाकरता. फार महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी आहे की आपण यामध्ये विदर्भातले काही जिल्हे आलेले आहेत. या प्रकल्पामध्ये 21 जिल्ह्यामध्ये आपण राबवतो प्रकल्प हा, नाशिकपासून ते गडचिरोलीपर्यंत. 21 जिल्ह्यामध्ये 7,201 गावं यामध्ये निवडली गेलेली आहेत आणि त्या गावामध्ये प्रामुख्यानं जशा प्रकारे आपण तंत्रज्ञानाचा प्रसार करणार आहोत तशा प्रकारे या ठिकाणी विशेष करून ज्या शेतकऱ्यांना ज्या गरजा आहेत त्याच्या आधारित हा कार्यक्रम तयार केलेला आहे. काही आम्हाला जे मागच्यातून आम्हाला अनुभव जे आलेले आहेत त्यातलं सगळ्यात महत्त्वाचा अनुभव असा आलेला आहे की सगळ्याच शेतकऱ्यांच्या क्षेत्रावर गुंतवणुकी करता लागणारा जो निधी आहे, जो फंड आहे, जो प्राप्त असतो, त्याच्यावर आपला केवळ भागणार नाही आहे, तर त्यांच्या ज्ञानामध्ये भर पडणं गरजेचं आहे. म्हणजे अनुदानाच्या पेक्षा ज्ञानावर भर देण्याची गरज हे आम्हाला जाणून आलेलं आहे. आणि म्हणून यावेळेला आपण मॅक्झिमम लोकांपर्यंत, शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याकरता किती ज्ञान आपण देऊ शकतो यामध्ये लक्षात आपण घेण्याची गरज आहे की कोट्यावधी शेतकरी आपल्या ह्या पूर्ण देशभरामध्ये आहेत. ह्या सगळ्या लोकांना ज्ञानाची गरज असते. राज्यात देखील आज आपण 2.25 कोटी शेतकरी आहेत आणि ह्या शेतकऱ्यांना ज्ञानाची गरज आहे. आम्ही पहिले या ठिकाणी जे शेतकरी ह्या गावामध्ये आहेत, त्या राज्यामध्ये, जिल्ह्यामध्ये आहेत, यांच्यापर्यंत एक व्यवस्थितपणे जे आम्हाला बदलत्या हवामानावर मात करायचं तंत्रज्ञान आहे हे ज्ञान रूपातून पोहोचलं पाहिजे आहे. म्हणून आपण एक महत्त्वाचं अभियान चालू केलेलं आहे, ज्याला म्हणतो हवामान अनुकूल तंत्रज्ञान अभियान, CRT अभियान चालू केलेलं आहे. हे एक नवीन वैशिष्ट्य या प्रकल्पाचं राहील, ज्याची सुरुवात आम्ही केलेली आहे. पहिलाच खरीप आहे हा, येणारा खरीप हा या प्रकल्पाचा पहिला खरीप हंगाम आहे, ज्यामध्ये आपण यामध्ये 7,000 गावामध्ये कृषीताईच्या माध्यमातून, लक्षात घेण्याची गोष्ट अशी आहे या ठिकाणी आंतरराष्ट्रीय महिला वर्ष आहे, आपण शेतकरी वर्ष आहे. कृषीताई आपण ह्या गावामध्ये निर्माण केलेले आहे की ज्या कृषीताई गावानं आम्हाला सांगितले की ह्या शेतकरी शेतामध्ये करतात आणि त्यांच्या लोकांपर्यंत चांगल्या प्रकारची पोहोच आहे, ते लोकांमध्ये पोहोचतात, त्यांची निवड आपण केली आहे. त्यांच्यामार्फत शिवाय गावाची ग्रामकृषी विकास समिती
म्हणजे ही एक महत्त्वाची देण आहे पहिल्या प्रकल्पाची, की ज्यामध्ये प्रत्येक राज्यातल्या गावामध्ये ग्रामपंचायतीमध्ये शेतीची समिती तयार झालेली आहे, जी यापूर्वी नव्हती. त्याला आपण म्हणतो ग्राम कृषी विकास समिती, ज्यामध्ये पुन्हा 11 मेंबर्स आहेत, त्यामध्ये 7 महिला आहेत, 6 ते 7 महिला यामध्ये आहेत. त्यामुळे त्या महिला मेंबर्स, कृषीताई आणि या ठिकाणी शेतकऱ्यामध्ये असणारे महिला वर्ग, जो महिला शेतकरी वर्ग म्हणजे कोणता, ज्यांच्या नावावर शेती आहे असाच नव्हे, जो कुटुंबामध्ये शेती करणारी जी महिला आहे ती आमच्याकरता शेतकरी महिला आहे. त्यामुळे या सर्व महिला वर्गांच्या मार्फत हे अभियान जोमाने पुढे घेण्यासाठी आमचा प्रयत्न सुरू आहे. हे एक दुसरं वैशिष्ट्य आपण या ठिकाणी म्हणूया. तिसरं वैशिष्ट्य की आम्हाला 2 गोष्टी करायच्या आहेत. रासायनिक खताचा आणि रासायनिक कीटकनाशकाचा खर्च कमी करायचा आहे आपल्याला, आणि म्हणून यासाठी आपला पर्यायी व्यवस्था कोणत्या कोणत्या आहेत, त्या गावात निर्माण कशा करता येतील यावर मोठा भर आपण देतो आहोत. जैविक नैसर्गिक निविष्ठा निर्माण करण्यासाठी आपण गावागावामध्ये गटांना आणि व्यक्तींना तयार करतो आहोत. त्या गावात लागणारं अन्नद्रव्य व्यवस्थापनासाठीचं बीजामृत, जीवामृत, घनजीवामृत गावात तयार व्हायला पाहिजे आहे. फवारणी करता लागणारं दशपर्णी अर्क, लिंबोळी अर्क, ब्रह्मास्त्र, निमास्त्र हे उत्पादन गावात तयार व्हायला पाहिजे आहेत. हे सर्व गावात तयार होऊ शकतात, हे आज सहज शक्य आहे. त्यावर आपला भर त्यामध्ये राहणार आहे. आणखी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की पाण्याचा प्रश्न हा आहेच, पण त्यावर जमिनीचा मोठा प्रश्न आहे. जमिनीचं आरोग्य बिघडत चाललेलं आहे. राज्यामधली जमिनीचं आरोग्य हे सेंद्रिय कर्बामध्ये मोजलं जातं. असं जर ते मी मोजायला गेलो, आमचा सेंद्रिय कर्ब हा 0.5च्या आत आलेला आहे, जो की आम्हाला 1% हवा आहे, जो आज राज्यामध्ये कुठेच आम्हाला आढळत नाही. अगदी रेअर ठिकाणी असेल त्या ठिकाणी आम्हाला तो घेऊन जायचा पुढे आहे. म्हणून शेतकऱ्यांना आम्ही आवाहन करतो आहोत की सेंद्रिय कर्ब वाढवायचं असेल आम्हाला, ज्यामुळे सेंद्रिय पदार्थ वाढले पाहिजे आहेत. सेंद्रिय पदार्थ वाढवायचे म्हणजे ते बाहेरून आणून घालायचे असं नव्हे. जमिनीमध्ये असणाऱ्याच पिकाच्या अवशेषाच्या माध्यमातून आपण प्रचंड मोठा साठा निर्माण करू शकतो. हे लक्षात आल्यानंतर आमच्या गेल्या प्रकल्पात त्या अनुभव लक्षात घेऊन या वर्षीपासून या प्रकल्पात देखील आम्ही या ठिकाणी जमिनीत सेंद्रिय पदार्थ तयार करण्याकरता पिकाचे अवशेष गाडणे, यासाठी शून्य मशागतीचा अवलंब करणे, यावर आपण भर देतो आहोत. सुदैवाची गोष्ट या ठिकाणी आहे की प्रचंड लोकांना हे कळलेलं आहे आता की खरोखर आपण जमिनीमध्ये हे तयार करू शकतो सेंद्रिय पदार्थ आणि सेंद्रिय खत, आणि हे कळणं महत्त्वाचं होतं. यासाठी आपण सेंद्रिय कर वाढण्यासाठीची मोहीम हातामध्ये घेतलेली आहे. याबरोबरच एक महत्त्वाचं आणखी ह्या टप्प्यात काम करतो आपण, जे आता बोललो मी, याचं संशोधन होणं गरजेचं आहे. आज आमच्या कृषी विद्यापीठामध्ये असलेलं संशोधन जे आहे, यामध्ये सर्व प्रकारच्या पिकांच्या तंत्रज्ञानाची माहिती आपल्याला मिळते, पण त्यामध्ये आमूलाग्र बदलाची गरज कुठे निर्माण झालेली आहे? जमीन आरोग्यासाठी. याला म्हणतो मी संवर्धित शेती. संवर्धित शेती या विषयावर संशोधन आपल्याकडे फार कमी झालेलं आहे. हे लक्षात आल्यानंतर प्रथमतः भारतामध्ये, आपल्या राज्यामध्ये यामध्ये काम चालू होत आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून आपण महात्मा फुले कृषी विद्यापीठ, नंतर वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, पद्मनाभ देशमुख कृषी विद्यापीठ अकोला, आणि याबरोबरच भारताची एक महत्त्वाची संस्था आहे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सॉइल सायन्स, म्हणजे मृदशस्त्र विषयामध्ये महत्त्वाची संस्था आहे. या 4 संस्थांच्या माध्यमातून आपण संवर्धित शेती या विषयावर, तेही शून्य मशागतीवर भर देऊन संशोधन करणार आहोत. पुढच्या 3 वर्षामध्ये संशोधन पूर्ण होईल आणि या ठिकाणी आपल्याला राज्यातल्या सर्व पिकाच्या पीक पद्धतीसाठी आवश्यक शिफारशी तयार होतील अशी आमच्या ठिकाणी आशा आहे. याबरोबरच आणखी महत्त्वाची गोष्ट आहे की सगळ्याकडे आज हवामान अंदाज जे देतो आपण, त्याच्या आधारित कृषी सल्ला आपण देतो आहोत. या प्रकल्पाने ठरवलेला आहे की हा हवामान अंदाजात आधारित कृषी सल्ला जो आहे, यामध्ये आम्हाला जमीन देखील त्यात आणली पाहिजे आहे, मातीचा प्रकार त्यात आणला पाहिजे आहे. म्हणजे अशा प्रकारचं हवामान असेल, अशा प्रकारची पीक परिस्थिती असेल आणि अशा प्रकारची जमीन जर असेल तर त्या शेतकऱ्यांना काय केलं पाहिजे आहे. यासाठी आपण शेतकऱ्यांना हवामान, पीक परिस्थिती आणि मातीचा प्रकार याच्यावर आधारित कृषी सल्ला तयार करण्यासाठी तोही सहज, सुलभपणे आणि मोफत मिळाला पाहिजे आहे. यासाठी आपण महाविस्तार ॲपमध्ये यावर काम चालू केलेलं आहे की जो शेतकऱ्यांना ताबडतोब मिळण्याची व्यवस्था निर्माण करतो आहोत. हे एक प्रकल्पामध्ये एक नवीन आपण ॲडवायझरी सिस्टीममध्ये केलेलं वैशिष्ट्य आहे. अशा प्रकारे प्रकल्पाची ही नाविन्यपूर्ण बाबी पुढे आणतो आहोत आपण, आणि त्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत तंत्रज्ञान पोहोचवण्याचं आपण काम यामध्ये करणार आहोत.